नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मराठी व्याकरणावरील प्रश्न जे की परीक्षेमध्ये विचारले जातात. यामध्ये आपण पाहणार आहोत TCS आणि IBPS घेत असलेल्या परीक्षांमध्ये जसे प्रश्न विचारले जातात ते या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. मागच्या काही परीक्षांमध्ये TCS आणि IBPSद्वारे जसे प्रश्न विचारले आहेत तसेच प्रश्न आपल्या या व्हिडिओमध्ये असणार आहेत. जसे की संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली, विकतचा विरुद्धार्थी शब्द, अक्कल विकत घेणे चा वाक्प्रचार, विकारचा विरुद्धार्थी शब्द. हे सर्व प्रश्न मागच्या काही पेपरमध्ये विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न, मराठीतील आधुनिक वर्णमालेत स्वरांची संख्या किती आहे? याचं योग्य उत्तर आहे 14 स्वर. दुसरा प्रश्न, मराठीत आधुनिक वर्णमालेत किती व्यंजने आहेत? याचं उत्तर असणार आहे 36 व्यंजने. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेत स्वरादी किती आहेत? योग्य उत्तर आहे याचं 2 स्वरादी आहेत. पुढचा प्रश्न, मूळ वर्णमालेतील वर्णांची संख्या किती आहे? योग्य उत्तर आहे याचं 48 वर्ण. आधुनिक वर्णमालेतील वर्णांची संख्या किती आहे? आधुनिक वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्णाला कंपित वर्ण असे म्हणतात? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4 र वर्ण. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता वर्ण हा स्वतंत्र वर्ण आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2 ळ वर्ण. प्रश्न 8वा, संभाजी ही कादंबरी कोणी लिहिली आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय 2 विश्वास पाटील. प्रश्न 9वा, आमचा बाप अन आम्ही या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? याचं योग्य उत्तर आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. प्रश्न 10वा, खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2 आशीर्वाद. पुढचा प्रश्न, इमान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक 2 बेईमान. पुढचा प्रश्न, विकत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे?
विकतचा विरुद्धार्थी शब्द असणार आहे फुकट. पुढचा प्रश्न, तुझे कारणी देह माझा पडावा या काव्यपंक्तीतील देह या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं शरीर. पुढचा प्रश्न, शिक्षकांचा आदर करावा या होकारार्थी वाक्याचे नकारार्थी रूप केलेले योग्य विधान कोणते आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 3, शिक्षकांचा अनादर करू नये. पुढचा प्रश्न, सीतेने बोरे खाल्ली या वाक्यातील प्रयोग ओळखा. योग्य उत्तर असणार आहे याचं कर्मणी प्रयोग. 15वा प्रश्न, यौवन या शब्दाचा योग्य अर्थ सांगा. यौवनचा असणार आहे तारुण्य. पुढचा प्रश्न आहे, चांदीचा चमचा तोंडात धरून जन्माला येणे याचा योग्य अर्थ सांगा. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, गर्भ श्रीमंत असणे. पुढचा प्रश्न, गाशा गुंडाळणे चा योग्य वाक्प्रचार सांगा. योग्य उत्तर असणार आहे याचं पोबारा करणे. पुढचा प्रश्न, अजय क्रिकेट खेळतो या वाक्याचा प्रयोग ओळखा. योग्य उत्तर असणार आहे याचं सकर्मक कर्तरी प्रयोग. पुढचा प्रश्न, अक्कल विकत घेणे चा वाक्प्रचार सांगा. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 2, अनुभवातून आलेले शहाणपण. प्रश्न 20वा, विकारचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? योग्य उत्तर असणार आहे याचं अविकार. पुढचा प्रश्न, पोलिसांनी चोरास पकडले योग्य प्रयोग ओळखा. योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4, सकर्मक भावे प्रयोग. पुढचा प्रश्न, समास ओळखा. पुरणपोळी याचा समास सांगायचा आहे. योग्य उत्तर असणार आहे याचं तत्पुरुष समास. पुढचा प्रश्न, ज्या समासातील प्रथम पद प्रधान असते तो समास कोणता? योग्य उत्तर असणार आहे याचं पर्याय क्रमांक 4, अव्ययी भाव समास. पुढचा प्रश्न, जुने ते सोने या
म्हणीचा योग्य अर्थ सांगा. याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2. जुन्या वस्तू चांगल्या व उपयुक्त असतात. पुढचा प्रश्न. शहाण्या माणसाला डॅश 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 मार ही म्हण पूर्ण करा. योग्य उत्तर असणार आहे याचं शब्दांचा मार. शहाण्या माणसाला शब्दांचा मार. तर हे होते आजचे आपले 25 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.